नमस्कार मित्रांनो. तर मालिकेत आज आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता जीवा हा काव्यासाठी उभा राहिलेला असतो. त्याने काव्याचा हात पकडून तिला आता पार्थकडे आणलेलं असतं, पार्थला भेटण्यासाठी. आणि मानिनीची मगरुरी त्याने तिथेच धुडकावून लावलेली असते, कारण त्याला माहिती असतं की काव्याने पार्थसाठी काय केलेलं आहे. तिनेच अग्निपरीक्षा दिलेली आहे आणि त्याच्यामुळेच जीवा पार्थ शुद्धीवरती आलेला आहे. म्हणूनच आता जीवा काव्याला पार्थकडे घेऊन येतो आणि दोघांनाही तो वेळ देतो आणि बाहेर आलेला असतो. आता मानिनीला तो सांगत असतो की तू हे सगळं काय करतेस आई, का अशी वागतेस तू. विक्रम म्हणतो हो ना, हिनेच शपथ घातली होती काव्याला पार्थकडे येऊ नको. ही अशी परिस्थिती असताना, आपला पार्थ मरणाच्या दारामध्ये उभा असताना ती काव्या तिकडे तळमळत होती त्याला भेटण्यासाठी. पण हिने काय केलं, हिने तिला शपथ घातली आणि ते सुद्धा पार्थची शपथ घातली. त्याच्यामुळे ती येऊ शकली नाही बिचारी इथे. हे शोभते का हिला वागणं. तेवढ्यात मानिनी म्हणते की तुम्हाला कळेलच लवकर की मी कशासाठी बोलते ते. तुम्हाला माझी तळमळ दिसत नाहीये का, तिची तळमळ दिसतंय का. आणि इथे सुद्धा या मानिनीचा मूर्खपणा दाखवलेला आहे, अतिशय बिंडोकपणा दाखवलेला आहे. तेवढ्यात जीवा म्हणतो आई तू अशी नाही आहे, पण असं का वागतेस तू, कळेल का मला. तेवढ्यात आता मानिनी म्हणते कळेलच ना. जीवा म्हणतो मग सांग सगळं, का अशी वागते. अगं आज जर आपला दादा शुद्धीवर आलाय ना, ते फक्त तो काव्यामुळे आलेला आहे. कारण काव्याने स्वतःच्या हातावरती जळता दिवा घेतला आणि मंदिरात ती उभी होती तिथे त्याच्या प्रार्थनेसाठी. तिच्या हाताला भयंकर जखम झालेली आहे, पण तिने कोणालाही सांगितलं नाही. हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघून आलोय आणि म्हणूनच तिचा हात पकडून मी तिला इथे घेऊन आलेलो आहे. कारण आत्ता दादाजवळ जर कोणी असायला हवं ना, तर ती फक्त आणि फक्त काव्य आहे. ती फक्त त्याची बायको नाहीये. तर तिने आज सावित्रीचं रूप घेऊन चक्क दादाला मरणाच्या दारातून परत आणलेलं आहे. त्याच्यामुळे तू तिला नावं ठेवू शकत नाही आई. हे मान्य करावंच लागेल की पार्थ दादासाठी फक्त काव्या बनलेली आहे आणि काव्यासाठी पार्थ दादा. काव्यासाठी कोणी बाजू घेतलेली असते तर तो फक्त आणि फक्त जीवा असतो आणि तोच ठामपणे तिची बाजू घेऊ शकणार असतो आणि मानिनीचं तोंडसुद्धा गप्प करणारा असतो. त्याच्यामुळे मित्रांनो, अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.